तर रामकृष्ण हरी. नमस्कार मित्रांनो. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. हा ब्लॉग असा आहे की म्हणजे रोज मी सकाळी मॉर्निंग वॉकला चालायला सुरुवात केली आता. तर मग विचार केला चालता-चालता तुमच्याशी गप्पा मारावा, नाही का? आजपासून रोज मी तुम्हाला सकाळी उठवणार आहे आणि तुम्हाला त्रास देणार आहे. कारण रोज सकाळी आपल्या गप्पा होणार आहेत. बरं, गप्पा कुठल्या विषयावरती होणार आहेत माहीत नाही. रोज नवीन-नवीन विषय. मी असा विचार केलाय, की मी स्वतः तुमच्याशी गप्पा मारण्यापेक्षा रोज तुम्ही मला विषय सांगायचा कमेंट बॉक्समध्ये. म्हणजे कमेंटमध्ये तुम्ही लिहा, की दादा तुम्ही या विषयावरती चर्चा करा वगैरे. मग आपण तसं-तसं आपण चर्चा करू. बरं, ब्लॉग सुरू का केला ते सांगतो. त्याआधी मी माझी ओळख सांगतो. काही जण मला ओळखतच असतील आणि जे माझे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांचं स्वागत. YouTubeला मला सबस्क्राईब करून त्यांनी खूप प्रेम दाखवलंय. जे माझे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांच्यामुळे माझ्या चॅनल हळूहळू ग्रोथ होत चालले. तर मी माझी ओळख करतो. माझं नाव श्रावण मिरगळ. मी एक कीर्तनकार आहे. एक छोटासा कलाकार आहे. आर्टिस्ट आहे, ॲक्टर आहे. तर मी सांगत होतो ब्लॉग बनवण्याचं कारण. दिवसेंदिवस मी खूप आळशी झालो होतो. सकाळी लवकर उठत नव्हतो. माझं जॉबचं कारण वगैरे, नाईट ड्युटी वगैरे. तर त्याची मला एक सवय लागली होती. रोज सकाळी उशिरा उठायची. म्हणजे कधी-कधी 10-11, कधी-कधी 12 वाजेपर्यंत सुद्धा झोपलोय. मग वाटलं मनाला, की नाही आपण खूप आळशी होत चाललोय. तर जरा सकाळी लवकर उठलं पाहिजेत. आता सकाळचे वाजलेत अ, 6:39 वाजलेत. तर मी आज मला असं वाटतं मी 6:30 6:15 वाजता आज मी उठलोय. तुम्ही पण किती वाजता उठता तेही सांगा. उठलं पाहिजे आपल्याला सकाळी लवकर. कारण सकाळची ही ती ताजी हवा आहे. मी तुम्हाला आमचा वेदर दाखवतो. सकाळची ही जी ताजी हवा आहे, त्याचा आपण लाभ घेतला पाहिजे. कारण सकाळची ही फ्रेश ताजी हवा, जो ऑक्सिजन आहे, तो आपण जास्तीत जास्त घेतला पाहिजे. बरं, आपला विषय राहिला बाजूला. तर मी सकाळी खूप लेट उठायचो, उशिरा उठायचो, आळशी होत चाललो होतो. तर हा हात दुखायला लागला, ते इकडे या. दुसरा अँगल धरतो. उशिरा उठायचो सकाळी आणि असं वाटलं की मी आळशी होत चाललोय. म्हणून ही सकाळची एक सवय लावली मी आता चालत जायची. जास्त नाही, काही 2-3 हजार स्टेप्स कंप्लीट झाल्या. कधी-कधी 5,000 स्टेप्स पण कंप्लीट होतात. पुढे खूप गेल्याच्या नंतर. ठीक आहे. थोडं फिट पण राहिलं पाहिजे. तब्येत खूपच वाढत चालली. थोडक्यात मी माझा दिनक्रम सांगतो. खूप लेट उठायचो सकाळी 9-10 वगैरे, कधी-कधी 8-7 कधी उठायचो. उठायला काय निश्चित टाईम नसायचा माझा. आणि मग सकाळी सगळी कामं आवरल्याच्या नंतर दुकानात जाणार. दुकानात थांबून 6 वाजता दुकान बंद करणार. मग जिमला जाणार. बट जिमसुद्धा करतो हां, म्हणजे चालू केली मी. 2-3 महिन्यापासून जिमसुद्धा चालू आहे आपली. पण जिम संध्याकाळच्या वेळी करतो. हां, कारण का वेळ नसतं म्हणून. संध्याकाळच्या वेळी मी जिम करतो. जिम केल्याच्या नंतर एक गोष्ट जाणवली. आता जे माझ्यासारखे म्हणजे ज्यांचं फॅट वाढलेलं आहे, पोट वगैरे वाढलं आहे, मी त्यांना सजेशन देतो, सल्ला देतो, की जिम फक्त तुमचा फॅट लॉस नाही करणार. जिम तुमची फक्त मसल स्ट्रॉंग करणार, बोन स्ट्रॉंग करणार. पण जर तुम्हाला फॅट घालवायचा असेल, तर तुम्हाला रनिंगच करायला पाहिजे, वॉकिंग केली पाहिजे, कार्डिओज केले पाहिजेत. तर हा माझा एक सल्ला आहे आणि खरी गोष्ट आहे. जर फॅट घालवायचा असेल, तर आपल्याला रनिंग तरी केली पाहिजे किंवा वॉकिंग केली पाहिजे. म्हणून हा जो माझा 2-3 दिवस चालू आहे वॉकिंगचा, चालता-चालता विचार करायचो,
की हा सकाळी आपण जातोय खरं, येतोय, काहीतरी नवीन करावं. कारण मला दिवसातलं एकही मिनिट वाया घालवायला नाही आवडत. हां, भले मी आधी झोपून काढायचो, पण तरीसुद्धा जर मी चालतोय, तर या वेळेत मी ब्लॉग बनवू शकतो, काही विचार मांडू शकतो. तर हा ब्लॉग असाच आहे. ह्या पहिल्या भागात आपण एकमेकांची ओळखच केलेली आहे. तुमची सुद्धा नावं सांगा कमेंट करताना. तुमचं नाव सांगा, तुमचे विषय सांगा, तुम्हाला ब्लॉग कसा वाटला तेही सांगा. तुमचे काय विषय असतील ते सुद्धा सांगा. जेणेकरून त्या विषयांवरती आपण चर्चा करू. पुन्हा हा हात दुखायला लागला, काय माहिती नाही. हा व्लॉग तुमच्यासाठी बनवलाय, कारण ह्या व्लॉगमध्ये तुम्ही माझ्यासोबत प्रवास करणार आहात रोज सकाळी. आणि या हे डेली व्लॉग सुरू असणार आहेत. रोज मी व्लॉग बनवणार आहे. जास्तीत जास्त तुमचा वेळ नाही घेणार. या 7-8 मिनिटाचा व्लॉग बनवणार. पण त्या व्लॉगसाठी रोजचा विषय मला तुम्ही द्यायचा आहे. म्हणजे कमेंटमध्ये तुम्हाला ज्या ज्या विषयांवरती चर्चा करायची आहे, ज्या ज्या टॉपिकवरती चर्चा करायचं आहे, तो विषय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आपण रोज तो विषय धरून जो काय कमेंटमधला एक विशेष कुठला विषय असेल, टॉपिक असेल, सब्जेक्ट असेल, तर त्यावर आपण चर्चा करू. तर मग हा माझा पहिला व्लॉग आहे. पहिल्या व्लॉगमध्ये तुमचं जास्त डोकं खात नाही, नाही का? थोडक्यात तुम्हाला माझी बडबड ऐकवण्यापेक्षा आमचा हा वेदर, आमचं हा वातावरण तुम्हाला दाखवतो. बघा ना, किती हिरवळ आहे. कारण आम्ही गावात राहतो आणि गावकडच्यांचं सुख गावकडल्यांनाच माहिती, नाही का? आमचं गाव बिजगर आहे. मी बिजगर गवलवाडी इथे राहतो. सकाळी ते मोर वगैरे पण असतात. आज काय आपल्याला दिसलं नाही. जेव्हा जेव्हा दिसेल तेव्हा तेव्हा मी तुम्हाला दाखवेन. हात खूपच दुखायला लागले. हे आधी कधी दुखले नव्हते. का दुखतेत माहितीये का? काल मला असं वाटतं मी जिममध्ये शोल्डर बॅक मारल्यामुळं शोल्डर मारल्यामुळे माझे खांदे दुखत आहेत. ठीक आहे, करायला तर पाहिजेच. तुमच्याशी गप्पा तर मारायचेच आहेत. चॅनलसाठी तर आपल्याला करावं लागतंय. कारण एवढे सबस्क्रायबर आपल्यावरती प्रेम करतात, आपल्या व्हिडिओज नियमितपणे बघतात. त्यांच्यासाठी तर काहीतरी करायला पाहिजेच. मग तुम्ही सुद्धा जे काही माझे जुने सबस्क्रायबर आहेत, जे काही नवीन सबस्क्रायबर ॲड होत आहेत, त्यांनी सुद्धा असं प्रेम दाखवा. व्लॉगला लाईक करा, सपोर्ट करा, शेअर पण करा आणि व्लॉग कसा वाटला ते कमेंटसुद्धा करा. सूर्याचं दर्शन होणार नाही आहे, कारण ढग आलेले आहेत. मी रोज सकाळी तुम्हाला सूर्यदर्शन करणार आहे. म्हणतात उगवताना सूर्याचं दर्शन करावं. सूर्य उगवलेला आहे कधीच, ढगांच्या आड आहे म्हणून तो दिसत नाही. बघा ना, किती हिरवळ आहे. तर ही ती जागा आहे जिथे मी स्कॉट्स कार्डिओ मारतो. थोडा वेळ मी बॉडी स्ट्रेचिंग करतो आणि पुन्हा तुमच्याशी गप्पा मारतो. तर माझं कार्डिओ स्कॉट्स झालेलं आहे. आता लवकर घरी गेलं पाहिजे, कारण आज कीर्तन आहे. आज दोघांचं सुद्धा कीर्तन आहे. म्हणजे माझे वडील श्याम महाराज मिरगळ आणि माझं सुद्धा कीर्तन आहे. 2 कीर्तन आहेत आज. त्यांचं सुद्धा वेगळ्या बाजूला आहे, माझं सुद्धा सौल आहे. ठीक आहे. तर जास्त वेळ न दवडता घरी जातो, कारण बाकीच्या गोष्टी तयार करायच्या आहेत. ठीक आहे. तर हा मी तुम्हाला जसं मगाशी सांगितलं, रोज ब्लॉगसाठी मला तुम्ही विषय द्यायचा आहे. त्या विषयांवरती आपण चर्चा करू. बरं, हा जो ब्लॉग सुरू केला आहे, त्याला मी असं नाव दिलं आहे, चालता बोलता श्रावणसोबत.
तर हे नाव कसं वाटलं ते सुद्धा तुम्ही सांगा कमेंटमध्ये. जर तुम्हाला आवडलं नसेल तर तुम्ही मला सजेस्ट करा, कारण का हा ब्लॉग तुमच्यासाठी असणार आहे. तर तुम्ही मला जो सजेस्ट कराल तो मी नाव या ब्लॉगसाठी ठेवेन. पण सध्या तरी चालता बोलता श्रावणसोबत रोज सकाळी मी तुम्हाला त्रास देणार. दिवसाची सुरुवात चांगली व्हावी नाही का? जर दिवसाची सुरुवात एका चांगल्या विषयावरती झाली तर दिवससुद्धा चांगला जातो. म्हणून चांगले चांगले विषय कमेंटमध्ये टाका, आपण त्यावर चर्चा करू. बरं, प्रत्येक कमेंटला मी रिप्लाय देणार. ओके, लाईव्ह तरी येणार किंवा पुढच्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये प्रत्येक कमेंटला उत्तर देणार. सगळ्यांशी आपण चर्चा करू, सगळ्यांचे विषय घेऊ. तर चला, सूर्य दिसत माझ्या मागे, सूर्य तुम्हाला दिसत असेल. मी एक्सपोजर कमी करतो. बघा, सूर्याने सुद्धा दर्शन दिलेलं आहे आता. का हो, दिवसाची सुरुवात झालेली आहे. बरे आहात ना? बरं बरं. चला, सकाळी असंच आलेलो चालायला. हा तुमचा आहे काय? ना, तू मागाशी काय स्कूटीवरती गेले त्यांचं आहे. हे काळूराम आणि हा धोंडूराम. चल, तर मागाशी स्कूटीवरती एक काका गेले, त्यांचा कुत्रा. बघा ना, मालक स्कूटीवरती गेला कोणाच्या तरी आणि त्याच्यासोबत हा जो कुत्रा आहे त्याला असाच सोडून गेला. बरं, धावत गेला पाठोपाठ, पण स्कूटीचा स्पीड नाही चेस करू शकला, म्हणून तो माझ्यासोबत चालतोय. तर का माहिती माझ्यासोबत का चालतोय तो. ठीक आहे, कदाचित त्याला भीती वाटत असेल. बघा, माझ्यासोबत चालतोय. कदाचित तो विचार करतो माझा मालक मला टाकून कसा गेला. ठीक आहे, आज पहिलाच दिवस आहे, जास्त काही तुम्हाला त्रास देत नाही, कारण ब्लॉग हा तुमच्यासाठी बनवला आहे. सो मी नाही ठरवणार विषय, कुठल्या विषयाशी तुमच्याशी बोलावं. तुम्ही मला विषय सांगा, त्या विषयांवरती आपण चर्चा करू. कुठलाही विषय असो, कुठलाही आध्यात्मिक विषय असो, सामाजिक विषय, कुठलाही. जेवढी माझी बुद्धी मला साथ देईल तेवढं आपण चर्चा करू. मला आवडेल तुमच्याशी आध्यात्मिक गोष्टींविषयी बोलायला. कोणाला महाभारत रामायण याविषयी जर काही प्रश्न असतील त्यावर आपण चर्चा करूयात, नाही का? हे तर विषय खूप माझ्या आवडीचे आहेत. तर त्या विषयांवरती आपण चर्चा करूयात, नाही का? जे काही प्रश्न असतील, जे काही विषय असतील ते तुम्ही कमेंटमध्ये टाका, मग आपण त्यावर चर्चा करूयात. कमेंटमध्ये टाकताना तुमचं आय डीचं नाव आणि तुमचं सुद्धा नाव मेन्शन करा, म्हणजे ते मी विषय घेताना तुमचं नाव सांगेन आणि तुम्हाला सुद्धा सबस्क्राईब करायला सांगेन. तसंच तुम्ही सुद्धा मला सबस्क्राईब करा. माझा ब्लॉग कसा वाटला तेही सांगा कमेंटमध्ये. पहिलाच दिवस आहे आजचा. असं काही मी टार्गेट वगैरे ठेवला नाही की 30 दिवसाचं टार्गेट किंवा 100 दिवसाचं टार्गेट वगैरे नाही. हा निरंतर चालू राहणार. जेव्हा जेव्हा मी चालायला बाहेर पडणार तेव्हा तेव्हा व्लॉग सुरू करणार. सॉरी, मला खूप दम लागतंय. का माहिती, दम लागलाच पाहिजे. जेवढा तुम्हाला जास्तीत जास्त दम लागेल सकाळी, तेवढाच सकाळची ताजी हवा म्हणजे ऑक्सिजन जास्त तुमच्या फुफ्फुसात जाईल. म्हणून दम तर लागलाच पाहिजे. म्हणून असं म्हणतात ना की रनिंग केली पाहिजे, सकाळी जास्त चाललं पाहिजे. मी रनिंग कधी कधी करतो, कधी कधी नाही करत, पण चालायचा रोज 8 तास धरलाय. बघूयात आता, रोज तुम्ही साथ दिली तर रोज मी चालायला बाहेर पडेन. मी आता लोक म्हणतील, तुम्हाला असं वाटेल हा आमच्यावरती उपकार करतोय की काय रोज चालायला बाहेर पडतोय. तसं नाही. जर मला तुम्ही सपोर्ट केला तर मला सुद्धा आवडेल, नाही का? म्हणजे जर माझ्या या ब्लॉगला जर तुम्ही सपोर्ट केलात तर मला सुद्धा आवडेल तुमच्याशी चर्चा करायला. मग मी रोज सकाळी बाहेर पडत जाईन, इंटरेस्टिंग विषयावरती आपण चर्चा करू. बस,
तर आजचा हा जो पहिला भाग आहे, तो फक्त मी तुम्हाला हेच सांगण्यात गेले, की विषयांवरती चर्चा करू, विषयांवरती चर्चा करू. तर खरंच कारण नाव पण मी असं विचार करून ठरवलंय, चालता बोलता, नाही का? रोज मी फक्त चालायचो. विचार केला, की रोज चालतोय. हा एवढा वेळ तर मी फक्त असं चालून फुकट घालवला. चालून फुकट नाही जाणार, पण वेळ तर फुकट जातोय नाही का माझा. एवढ्यात तर मी जर का व्लॉग बनवला, तुमच्याशी गप्पा मारल्या, तर तो माझ्या फायद्यासाठी ठरेल. म्हणून चालता, बोलता श्रावणसोबत हा व्लॉग आहे. तर व्लॉग कसा वाटला तेही सांगा. जसं मगाशी मी सांगितलं कमेंटमध्ये सांगा व्लॉग कसा वाटला आणि सजेशन द्या, की मी ओके व्लॉग करतोय का? असं सजेशन द्या, की मला काय केलं पाहिजे व्लॉग इंटरेस्टिंग बनवण्यासाठी. आणि मगाशी जसं सांगितलं, विषय कमेंट बॉक्समध्ये टाका. तर माझ्या व्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण रोज सकाळी मी तुम्हाला असाच त्रास द्यायला येणार आहे. चला मग आजचा व्लॉग इथेच थांबवतो. भेटू उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये. रामकृष्ण हरी.